पुढची बातमी बघूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। पात्रता आणि कागदपत्रांच्या कडक तपासणीनुसार सुमारे 80 लाख महिला लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या आहेत। त्यामुळे त्यांचा जो लाभ आहे तो आता बंद होणार आहे आणि या पडताळणीमुळे लाभार्थ्यांची एकूण संख्या आधीच्या 2,46 लाखांवरून थेट 1,66 लाखांवर आली आहे। दरम्यान अपात्र लाभार्थी शोधण्यासाठी आणि कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी राबवण्यात आलेली ई-केवायसी मोहीम 30 एप्रिल रोजी संपली आहे। या पडताळणीवरून ही माहिती आता समोर आल्याचं कळत आहे। त्यामुळे अपात्र ठरलेल्या या महिलांना आता योजनेचा कोणताही लाभ मिळणार नाहीये। सरकारने तसा मोठा निर्णय घेतलेला आहे। सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील 80 लाख लाडक्या बहिणींना मोठा फटका बसणार। या महिला अपात्र ठरल्याने त्यांना लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे। दरम्यान या 80 लाख लाडक्या बहिणी का अपात्र ठरल्या त्यावर आपण एक नजर टाकूया। ठरवून दिलेल्या मुदतीमध्ये ई-केवायसी त्यांनी पूर्ण केली नाही। ई-केवायसी वेळी नोंदी ज्या होत्या त्या त्यांनी अपडेट नाही केल्या। चुकीची किंवा अपूर्ण कागदपत्र सादर करण्यात आली किंवा योजनेच्या ठराविक अटींचं उल्लंघन काहींकडून करण्यात आलं। तर उत्पन्न मर्यादा पूर्ण न करणं किंवा चुकीचं उत्पन्न दाखवणं हे देखील त्यांना भोवल्याचं दिसतंय। वैयक्तिक माहितीतही विसंगती आढळल्यामुळे या अपात्र ठरल्यात। 80 लाख लाडक्या बहिणी का अपात्र ठरल्या त्या संदर्भातली कारण आपण जाणून घेतली। कारण ई-केवायसी ही प्रक्रिया होती। त्या प्रक्रियेमध्ये काहींनी चुकीची माहिती दिली, उत्पन्न लपवण्यात आलं। त्यामुळे विविध कारणास्तव त्यांचं ई-केवायसी पूर्ण झालं नाही आणि त्या अपात्र ठरल्या। त्यामुळे आता त्यांना याचा लाभ पुढे मिळणार नाहीये। दादरमधून एक बातमी आहे। 29 मे रोजी गॅस लिकेज इथे झालं होतं। आता या प्रकरणातला सीसीटीव्ही समोर आलाय। पालिकेकडून जेसीबीच्या सहाय्याने झाडाचं खोड हटवण्याचं काम सुरू होतं आणि या दरम्यान जेसीबीचा धक्का लागला आणि जमिनीखालील गॅस पाईपलाईनला हा धक्का लागला आणि तो क्षण सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। ही पाईपलाईन फुटल्यानंतर परिसरामध्ये गॅसची मोठ्या प्रमाणामध्ये गळती सुरू झाली होती। घटनेनंतर अग्निशमन दल, महानगर गॅस आणि अन्य आपत्कालीन यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या होत्या आणि या घटनेचा आता सीसीटीव्ही समोर आलेला आहे। जेसीबीचं काम सुरू होतं आणि जमिनीखाली असलेल्या पाईपलाईनला या जेसीबीचा धक्का लागला आणि त्यानंतर ही गॅस गळती झाली होती आणि त्याचाच आता सीसीटीव्ही समोर आला।